नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण बघणार आहोत वेन आकृतीवरील काही प्रश्न. यात प्रामुख्याने दोन प्रकारचे प्रश्न असतात, गुंतागुंतीच्या आकृतीवरील प्रश्न आणि गटाशी जोडणाऱ्या आकृतीवरील प्रश्न. आज आपण फक्त वेन आकृतीमधील गुंतागुंतीच्या आकृतीवरील प्रश्नांची चर्चा करणार आहोत, काही उदाहरणे पाहणार आहोत. सुरुवातीला आपण प्रश्नांचं स्वरूप बघूया. चौरस, वर्तुळ, त्रिकोण, आयत अशा आकृत्या एकमेकांमध्ये गुंतलेल्या असतात आणि या आकृत्यामध्ये वेगवेगळे संच, जवळजवळ 13 प्रकारचे संच सामावलेले असतात आणि त्या संचावरून प्रश्न विचारले जातात. आकृत्या दोनच असतील तर 3 संच तयार होतात, ए अधिक बी आणि सी. आकृत्यांची संख्या 3 असेल आणि त्या समांतर असतील तर ए बी, बी सी आणि सी असे 5 प्रकारचे संच तयार होतात. 3 आकृत्या एकमेकात गुंतलेल्या असतील तर मात्र ए अधिक बी, ए अधिक सी, ए अधिक सी, बी सी आणि सी अशा प्रकारे 7 प्रकारचे संच तयार होतात. या आकृतीत विविध भाषा बोलणारे लोक दाखवले असतील तर फक्त मराठी बोलणारे, फक्त हिंदी बोलणारे, फक्त इंग्रजी बोलणारे असे 3 गट होतील. त्यानंतर मराठी आणि हिंदी, मराठी आणि इंग्रजी किंवा हिंदी आणि इंग्रजी अशा 2 भाषा बोलणारे 3 गट होतील आणि मराठी, हिंदी व इंग्रजी 3ही भाषा बोलणारा 1 गट, असे 7 गट होतील. 4 आकृत्या असलेल्या प्रश्नांमध्ये मात्र सरळ पद्धतीने 12 संच आणि अधिक तपशिलात आपण गेलो तर 12 असे 24 ते 26 संच तयार होतात. फक्त वर्तुळातील घटकांचा संच, फक्त त्रिकोणातील घटकांचा संच, फक्त चौरसातील घटकांचा संच आणि फक्त आयतातील घटकांचा संच. 2 आकृत्यांचा छेदसंच काढल्यास वर्तुळ अधिक त्रिकोण, वर्तुळ आणि चौरस, वर्तुळ आणि आयत, त्रिकोण आणि चौरस, त्रिकोण आणि आयत, चौरस आणि आयत असे 6 संच आपल्याला मिळतील. 3 आकृत्यांचा विचार केल्यास वर्तुळ, आयत, चौरस, वर्तुळ, आयत, त्रिकोण, वर्तुळ, चौरस, त्रिकोण, आयत, चौरस आणि त्रिकोण असे 4 प्रकार बघायला मिळतील. याप्रमाणे आणखी विचार करत गेल्यास अशा प्रकारचे संच बघायला मिळतील, पण त्या संचांचा विचार आपण आताच्या अभ्यासासाठी करणार नाही. या आकृतीमध्ये वेगवेगळ्या 4 भाषा बोलणाऱ्या लोकांचे गट आकृतीने दाखवलेले आहेत. या आकृतीचे निरीक्षण करा आणि त्याखालील प्रश्नांची उत्तरे शोधा. आणि या व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या उत्तर सूचीशी आपली उत्तरं पडताळून पहा. या वेन आकृतीमध्ये कबड्डी, क्रिकेट आणि फुटबॉल खेळणारे खेळाडू त्रिकोण, वर्तुळ आणि चौरस या आकृतीने दाखवलेले आहेत. या आकृतीचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे शोधा. आणि या व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या उत्तर सूचीशी आपली उत्तरं पडताळून पहा. या आकृतीमध्ये 2 चौरस, 1 वर्तुळ आणि त्रिकोण यामध्ये शेतमजूर, मेहनती माणसं, सुशिक्षित माणसं आणि खेडूत या प्रकाराने दाखवलेले आहेत. या आकृतीचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे शोधा. आणि या व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या उत्तर सूचीशी आपली उत्तरं पडताळून पहा. या आकृतीमध्ये गायक, स्त्रिया आणि लेखक यांची संख्या वर्तुळ, आयत आणि त्रिकोण या आकृतीने दाखवलेली आहे. या आकृतीचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे शोधा. आणि या व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या उत्तर सूचीशी आपली उत्तरं पडताळून पहा.
या आकृतीत शेतकरी, इंजिनियर आणि फोटोग्राफर वर्तुळ, त्रिकोण आणि आयत या आकृतीमध्ये संख्येने दाखवले आहेत. या आकृतीचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे शोधा आणि या व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या उत्तर सूचीशी आपली उत्तरं पडताळून पहा.